नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर के नॉलेज या एज्युकेशन चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा चॅनेल तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल. त्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आहे 4 फेब्रुवारी. आज घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडीवर आपण काही प्रश्न उत्तरे तयार केले आहे. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनेलवरील हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण काल घेतलेल्या प्रश्नांची आज उजळणी पाहणार आहोत. प्रश्न पहिला, इस्रो कोणता उपग्रह 2026 मध्ये लॉन्च करण्याची तयारी करतो? याचे उत्तर आहे GSAT-30A. हा उपग्रह 2026 मध्ये इस्रो लॉन्च करण्याची तयारी करत आहे. पुढचा प्रश्न, नॅशनल एआय पॉलिसी कशावर भर देत आहे? याचे उत्तर आहे नैतिक एआय म्हणजे एथिकल एआयवर नॅशनल एआय पॉलिसी भर देत आहे. पुढचा प्रश्न, जागतिक पाणथळ दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचे उत्तर आहे 2 फेब्रुवारी. पुढचा प्रश्न, अर्थसंकल्प 2026-27 अंतर्गत कोणत्या सांस्कृतिक पर्यटन योजनेस समर्थन देण्यात आले आहे? याचे उत्तर आहे बौद्धिक सर्किट या सांस्कृतिक योजनेस यावर्षी समर्थन देण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, भारतीय केंद्र अर्थ खात्याने 2026-27 च्या बजेटमध्ये भारतामध्ये किती हाय स्पीड रेल कॉरिडॉर्स विकसित करण्याची घोषणा केली आहे? याचे उत्तर आहे 7 हाय स्पीड रेल कॉरिडॉर्स विकसित करण्याची घोषणा केली आहे. पुढचा प्रश्न, 8 सूर्योदय क्षेत्रांना वित्तपुरवठा करण्यासाठी चक्र हे केंद्र कोणत्या बँकेने स्थापन केले आहे? याचे उत्तर आहे भारतीय स्टेट बँकने सूर्योदय क्षेत्रांना वित्तपुरवठा करण्यासाठी चक्र हे केंद्र स्थापन केले आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठ्या फूड इव्हेंट गल्फ फूड 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? याचे उत्तर आहे दुबई या ठिकाणी या इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. पुढचा प्रश्न, दिल्ली सरकारने नागरिकांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी कोणते ॲप तयार केले आहे? याचे उत्तर आहे दिल्ली मित्र ॲप. हे ॲप दिल्ली सरकारने नागरिकांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी तयार केले आहे. पुढचा प्रश्न पाहू, भारत सरकार किती वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालण्याचा विचार करत आहे? याचे उत्तर आहे 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालण्याचा विचार भारत सरकार करत आहे. पुढचा प्रश्न, T20 वर्ल्ड कपमध्ये भारतासोबत कोणत्या संघाने क्रिकेट खेळण्यास नकार दिला आहे? याचे उत्तर आहे पाकिस्तान या संघाने T20 वर्ल्ड कपमध्ये भारतासोबत क्रिकेट खेळण्यास नकार दिला आहे. मित्रांनो, यावर्षीचे T20 वर्ल्ड कप हा भारत आणि श्रीलंका या देशामध्ये होणार आहे. आपल्या आजच्या प्रश्न उत्तरांच्या व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न पहिला, 4 फेब्रुवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? याचे उत्तर आहे बी, जागतिक कर्करोग दिन म्हणून 4 फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहू, पुरुष हॉकी इंडिया लीग 2026 चा विजेता कोण ठरला आहे? याचे उत्तर आहे सी, कलिंग लान्सर्स हा संघ पुरुष हॉकी इंडिया लीग 2026 चा विजेता ठरला आहे. पुढचा प्रश्न पाहू, अमेरिकेने भारतावर असलेल्या टॅरिफचे प्रमाण किती टक्क्यावर कमी केले आहे? याचे उत्तर आहे बी, 18% पर्यंत कमी केले आहे. या अगोदर 50% टॅरिफ अमेरिका सरकारने भारतावर लावला होता. पुढचा प्रश्न पाहू, दलाई लामा यांनी ग्रॅमी पुरस्कार कोणत्या श्रेणीत जिंकला? याचे उत्तर आहे सी, सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुक कथन आणि कथाकथन रेकॉर्डिंग यामध्ये दलाई लामा यांना यावर्षी ग्रॅमी पुरस्कार देण्यात आला आहे. ते सध्या 90 वर्षाचे आहेत. पुढचा प्रश्न पाहू, मित्रांनो, दलाई लामा यांना
ग्रॅमी पुरस्कार दिला त्यामुळे चीन चिडला आहे. पुढचा प्रश्न पाहू. कुशावती हा कोणत्या राज्याचा तिसरा जिल्हा बनला आहे? याचे उत्तर आहे ए. गोवा या राज्याचा कुशावती हा तिसरा जिल्हा बनला आहे. या अगोदर मित्रांनो उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा हे दोनच जिल्हे या राज्यात होते. पुढचा प्रश्न पाहू. शास्त्रज्ञ डॉक्टर वीरभद्रन रामनाथन यांना कफर पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात आला आहे? याचे उत्तर आहे बी. हवामान बदल व वातावरणातील विज्ञान यासाठी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न पाहू. अमेरिकेने वेनेझुएला विरुद्ध कोणता लष्करी ऑपरेशन चालवले होते? याचे उत्तर आहे सी. ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिसॉल्व हे ऑपरेशन अमेरिकेने चालवले होते. यामध्ये त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना अटक करण्यात आली होती. पुढचा प्रश्न पाहू. पश्चिम घाटात सापडलेली नवीन प्रजाती कोणती आहे? याचे उत्तर आहे बी. बेडू हे 3 नवीन प्रजातीचे बेडूक या पश्चिम घाटात सापडलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहू. भारतातील बायोफार्मा शक्ती योजना कोणत्या क्षेत्रासाठी आहे? याचे उत्तर आहे बी. औषध निर्मितीसाठी बायोफार्मा शक्ती ही योजना कार्यरत आहे. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न पाहू. 3 फेब्रुवारी 2026 रोजी कोणत्या शहरात AI इम्पॅक्ट समिट आयोजित करण्यात आले होते? याचे उत्तर आहे बी. बेंगलोर या शहरात यावर्षीचा AI इम्पॅक्ट समिट आयोजित करण्यात आले होते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक यू.